गेलो होतो आईच्या दर्शनासाठी, पण माझ्या नशिबात आईची आरती होती. जय श्रीराम, मी तेजस. मला कॉल आला की आईच्या दर्शनासाठी जायचंय. मग कोणताच विचार न करता लगेच घरातून निघालो. आपलं मंडळ तयारीतच होतं आणि निघालो होतो आपण वणीकडे. गर्दी पार करून आपण पोहोचलो होतो गाडीला इंधन टाकण्यासाठी. एवढा भोळा दिसतोय, पण एक स्नॅप काढण्यासाठी 10-15 मिनिटापासून अवकाळ्या करतोय. कळवण बस स्टँडचं काम चालू आहे, म्हणजे लवकरच आपल्याला नवीन बस स्टँड बघायला भेटेल. पोहोचलो होतो आईच्या पायथ्याशी. भर दिवसा चंद्र बघितलंय का तुम्ही? मला आज बघायला भेटला. थोड्याच वेळात आपण गडावर पोहोचलो होतो. कार्तिकला म्हटलं या ठिकाणी आपण जर व्हिडिओ काढला तर त्यात आपण थोडेसे गोरे दिसतो, आणि त्याला ते खरं पटलं. वरती जाताना आपण एका ठिकाणी स्टॉप घेतला होता आणि आपल्याला तिथे डॉगेज पाहिजे छोटे छोटे पिल्लू दिसले. मला आज जाणवली माझी इंजरी, कारण वरती जाताना 3-4 वेळा थांबलो होतो मी. असो, पोहोचलो होतो आपण आईच्या गाभाऱ्यात. आईच्या समोर उभं राहून जेवढा आनंद होत नाही, तेवढं रांगेत उभं राहून आईला बघण्यात येतो. आणि विशेष म्हणजे आईची लवकरच आरती चालू होणार होती, आणि त्यासाठी आम्ही आमची जागा काय सोडणार नव्हतो. आईची आरती आणि दर्शन झालं होतं, आणि खाली येताना आम्हाला असा छान नजारा बघायला भेटला. लवकरच आम्ही खाली पोहोचलो होतो, आणि खालून देखील आईचं दर्शन इतकं छान होत होतं, म्हणजे असं वाटत होतं मंदिरकडे बघतच राहावं. बाकी यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा. जय श्रीराम.